नागपूर जिल्ह्यातील SBL कंपनीत स्फोटक कारखान्यात भीषण स्फोट, 18 कामगारांचा मृत्यू। नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राहुळगाव येथील SBL एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या स्फोटक निर्मिती कारखान्यात आज सकाळी 7:10 ते 8:20 च्या सुमारास भीषण स्फोट झाला। या महाभयंकर दुर्घटनेत आतापर्यंत 18 कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। हा स्फोट डिटोनेटर नोझल क्लिपिंग प्रकल्पाच्या 20B आणि 16B विभागात झाला असून त्यावेळी तिथे सुमारे 35 कामगार कार्यरत होते। घटनेची माहिती मिळताच नागपूर जिल्हा कलेक्टर विपिनजी इटनकर, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिलजी मस्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याची पाहणी केली। जखमींना उपचारासाठी नागपूरच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून परिसरात मोठी शोककळा पसरली आहे। सिटी इंडिया न्यूज ग्राउंड रिपोर्ट अमोल पुरीसह कॅमेरामन आयुष साठवणे। चौथा ब्लास्ट SBL कंपनीमध्ये झाले आहे आणि आक्रोशाच्या याच्यामध्ये वर्कर या ठिकाणी दिसत आहे, कपड्यामध्ये वर्कर दिसत आहे। नक्की आपण जाणून घ्या आक्रोश या मुलाला कुठेतरी लागलेला दिसत आहे पूर्णपणे, म्हणजे हा ब्लास्ट मध्ये होता। आपण नक्की जाणून घ्या काय म्हणणं आहे। काय म्हणणं नाही सर, यांचं कसं आहे, जसा ब्लास्ट झाला मी फक्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला। हाताला लागलाय का तुमच्या? नाही नाही, ते बघा मी फक्त वाचवण्याचा प्रयत्न केला। मी काका आले धावत आणि आमच्याशी फक्त 16 जणांचा जीव वाचवण्यात आला। 16 त्याच्यात माझ्या हातावर 4 जण जागीच गेले। अरे बापरे, 4 लेडीज। तरी पण या प्लांटला किती लेडीज होत्या? माझ्या अंदाजानं समथिंग 30-70 त्याच्यातल्या बाकी लेडीज अंदर जळून राहिल्या। मी त्यांना बी काढायचा प्रयत्न करत होतो पण मला जाऊ दिलं नाही। कोणी नाही जाऊ दिलं? स्टॉपच्या माणसाने आणि बाकी स्टॉपचे माणसं गायब झाली। या ज्या महिला वर्कर होत्या त्या महिला वर्कर म्हणजे नाईट ड्युटीला होत्या की नाही, किती वाजता आलेल्या होत्या? आणि त्याच्यात समथिंग 6 महिलांच्या खाली काहीच नाही राहिला। अरे बापरे, कमरेच्या खाली काहीच नाही तरी राहिला। किती मृत्युमुखी झाले असेल? माझ्या हातात 4 50च्या वर मृत्युमुखी अटक झाले। या ठिकाणी मला एवढं सांगा की या ठिकाणी अँब्युलन्स फायर ब्रिगेड होती? मला तुम्ही सांगा, या ठिकाणी फायर ब्रिगेड होती, अँब्युलन्स होती, मग ह्या ज्या लाशा गेल्या आहे ह्या कशाने गेल्या? आमच्या प्रायव्हेट गाडी गेल्या, आमच्या गाडी गेल्या, कंपनीला फक्त टाक गेट खोल ना।